नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 1 नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन हा पाठ आपण मागच्या सेशनमध्ये शिकलेलो आहोत ना मुलांनो. आपण ह्या पाठाचा अभ्यास केलेला आहे मागच्या काही सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत मुलांनो, तर ह्या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. कळलं? काय पाहणार आहोत? ह्या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तर स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आता यातला अ आहे, ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी डॅश किरणे शोषून घेतो. मग कुठली किरणे शोषून घेतो? तुम्ही शिकलेला आहात ना ओझोन वायूबद्दल. ओझोन वायू तुम्हाला माहिती आहे. तर ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो. बरोबर. आता आ पाहूया. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण डॅश टक्के साठा उपलब्ध आहे. किती टक्के पृथ्वीवर गोड्या पाण्याचा साठा आहे? तर 0.3%. किती? तर 0.3%. आता ई काय आहे? तर मृदेमध्ये डॅश व डॅश घटकांचे अस्तित्व असते. मग मृदेमध्ये कुठल्या घटकांचे अस्तित्व असते? तर अजैविक व जैविक घटकांचे अस्तित्व असते. आता असे का म्हणतात? मुलांना दुसरा प्रश्न आहे, असे का म्हणतात? त्याच्यामध्ये अ आहे. त्याच्यामध्ये कुठलं काय विचारलेलं आहे? तर ओझोन थर पृथ्वीचा संरक्षक कवच आहे असं का म्हणतात? ओझोन थराला पृथ्वीचा संरक्षक कवच असं का म्हणतात? तर सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांना ओझोन वायूचा थर शोषून घेतो. माहिती आहे ना काय होतं? तर सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांना ओझोन वायूचा थर काय करतात? तर शोषून घेतो. त्यामुळे ही अतिनील किरणे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणून ओझोन थराला पृथ्वीचा संरक्षक कवच असे म्हणतात. कळलं? पृथ्वीचा संरक्षक कवच ओझोन थराला का म्हणतात? तर सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांना ओझोन वायूचा थर शोषून घेतो. कळलं? आणि त्यामुळे ही अतिनील किरणे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणून ओझोन थराला काय म्हणतात? तर पृथ्वीचा संरक्षक कवच असे म्हणतात. आता ह्याच्यामधला आ आहे, पाणी हे जीवन आहे असं का म्हणतात? सांगा बरं. पाणी हे जीवन आहे ते आपण ते पाहूया. पाणी हे जीवन आहे असं का म्हणतात? तर सर्व सजीव जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून असतात. कळलं? वनस्पतीतील रसद्रव्य आणि प्राण्यांचे रक्त यातही पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कळलं? पाण्याशिवाय सजीव जगू शकणार नाहीत. काय? तर म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. का पाण्याला जीवन असे म्हणतात? तर सर्व सजीव जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून असतात. वनस्पतीतील रसद्रव्य, प्राण्यांचे रक्त यातही पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. पाण्याशिवाय सजीव जगू शकणार नाहीत. म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. समजलं? आता असे का म्हणतात मधला ई. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी ते उपयुक्त आहे असं का म्हणतात? सांगा बरं. समुद्राचं पाणी तर खारट आहे, पाणी पिण्यायोग्य नाहीये, पण तरी पण ते उपयुक्त आहे असं का म्हणतात? कारण आपण त्याचं उत्तर पाहूया. कारण समुद्राच्या पाण्यामध्ये अनेक जलचर असतात. कळलं? यापैकी काही मासे, शिंपले, कालवं, कोळंबी, शेवंडी, खेकडे असे जलचर आपण अन्न म्हणून खाल्ले जाते. आणि दुसरं काय आहे? तर मासेमारी करणाऱ्या लोकांचे समुद्र हे उपजीविका करण्याचे साधन आहे. म्हणजे मासेमारी करून त्या लोकांना पैसे मिळतात आणि मग ते त्यांचं काय? तर उपजीविकेचं साधन आहे. समुद्राच्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळतं, आयोडीन व इतर काही खनिजेही मिळवली जातात. समुद्रातील प्राण्यांपासून प्रवाळ व मोती ही रत्ने मिळतात. काय? समुद्रातून आपल्याला प्रवाळ व मोती ही रत्ने मिळतात. समुद्र मार्गाने दळणवळण आणि माल सामानाची वाहतूक सुद्धा होते. समुद्राच्या मार्गाने काय होतं? तर दळणवळण आणि माल सामानाची वाहतूक होते. समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळेच पाऊस पडतो. कळलं ना? समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे काय होतो? तर पाऊस पडतो. समुद्राच्या पाण्याची काय वाफ होऊन ढग तयार होतात ना, आणि मग ते ढग थंड झाल्यावर पाऊस पडतो. म्हणजेच काय? समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळेच पाऊस पडतो. काही देशात आता समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य
आणि वापरास उपयुक्त असे पाणी निर्माण करणे चालू झाले आहे. काही देशामध्ये समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य आणि वापरास उपयुक्त असे पाणी निर्माण झाले आहे. म्हणून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे असे म्हणतात. ह्या कारणांमुळे कळलं, ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या समुद्रापासून मिळतात. म्हणून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे असे म्हणतात. कळलं. आता मुलांनो, आपण आता हा प्रश्न बघूया. काय होईल ते सांगा. काय तर मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले. मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले. आपण मृदा हा मुद्दा बघितला की नाही आपण ह्या पाठामध्ये. तर जर मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल. तर मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांचे विघटन मृदेतील सूक्ष्मजीव करतात. मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांचे विघटन कोण करतं, तर सूक्ष्मजीव करतात. तसेच काही सूक्ष्मजीवांमुळे खडकांचा अपक्षय होतो. आपण खडकांची जी निर्मिती होते, मृदेची निर्मिती होते, त्याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. तसेच काही सूक्ष्मजीवांमुळे खडकांचं काय होतं, अपक्षय होतो, म्हणजे खडक फुटतात नैसर्गिकरित्या. जर मृदेतील सारे सूक्ष्मजीव नष्ट झाले तर विघटन आणि अपक्षय या दोन्ही प्रक्रिया थांबतील. कळलं. जर मृदेतील सूक्ष्मजीवच नष्ट झाले तर काय होणार, तर विघटन आणि अपक्षय या दोन्ही प्रक्रिया थांबतील आणि कुथित मृदा तयार होणार नाही. जी कुथित मृदा म्हणजे ती जी मृदाचा जो वरचा थर असतो तो कुथित मृदेचा तो तयार होणार नाही. आणि विघटन न झाल्याने सगळीकडे कचरा होईल, कचऱ्याचे ढीग लागतील आणि मृदेची गुणवत्ता कशी होईल, तर खराब होईल. कळलं. मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल हे तुम्हाला आता समजलं असेल. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता काय होईल सांगा. जर तुमच्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली तर काय होईल मुलांनो, सांगा बरं. तर वाहनातील इंधनांच्या आता मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगते. कुठलं, तर तुमच्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली तर वाहनातील इंधनांच्या ज्वलनाने हवेत अनेक घातक घटक सोडले जातात. आपण पाहिलं ना हवेचे प्रदूषण, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की वाहनातील इंधनांच्या ज्वलनाने हवेत अनेक घातक घटक सोडले जातात. कोणते घातक घटक, तर नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अशा विषारी वायू असे अनेक म्हणजे घातक घटक हवेत सोडले जातात. आणि अशा विषारी वायूंमुळे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कणरूप विषारी पदार्थ, काजळी असे विषारी घटक ज्वलनातून बाहेर पडत असतात. कळलं. कसे, तर काजळी काही कणरूप विषारी घटक ज्वलनातून बाहेर पडत असतात. या साऱ्यांचा सगळ्याच जीवसृष्टीवर घातक परिणाम होतो. कारखान्यातूनही विषारी वायू व द्रव्य बाहेर फेकले जातात. यामुळे परिसरातील वातावरण प्रदूषित होते. जर आपल्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली तर प्रदूषणाची वाढ होऊन पर्यावरणाचा नाश होईल. समजलं मुलांना. परिसर आणि वाहने आणि कारखान्यांची संख्या वाढली तर काय होईल, तर प्रदूषणाची वाढ होऊन पर्यावरणाचा नाश होईल. कारण इंधनांच्या ज्वलनामधून अनेक जे घातक घटक आपल्या वातावरणात मिक्स होतील. कळलं, समजलं तुम्हाला. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर काय होईल. पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर काय होईल, तर पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर कोणताही सजीव जिवंत राहू शकणार नाही. का, कारण पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपण कोणीच जिवंत राहू शकत नाही. सर्व वनस्पती आणि प्राणी पाण्याअभावी मरून जातील. म्हणून पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर सर्व वनस्पती आणि प्राणी पाण्याअभावी मरून जातील. आता मुलांनो, हा प्रश्न क्रमांक 4 आहे. सांगा मी कोणाशी जोड्या लावा हा प्रश्न आहे. तर अ गट दिला आहे आणि ब गट दिलेला आहे. आता अ गटामध्ये कुठले काय काय दिले ते बघूया. अ गटामध्ये कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, बाष्प आणि सूक्ष्मजीव दिलेले आहेत. आणि ब गटामध्ये काय दिलेलं आहे, तर मृदेची निर्मिती, पाऊस, वनस्पती व अन्न निर्मिती आणि ज्वलन
मग आता कार्बन डायऑक्साईडची जोडी कशाला लागेल सांगा? कार्बन डायऑक्साईडची जोडी कशाला लागेल? तर वनस्पती व अन्न निर्मितीसाठी ना. वनस्पतींना अन्न निर्मितीसाठी काय कशाची गरज असते? तर कार्बन डायऑक्साईडची गरज असते आहे ना. कार्बन डायऑक्साईड वनस्पती व अन्न निर्मिती. ऑक्सिजन, तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन आपण हवेतील ज्या वायूंचे सगळे उपयोग पाहिले, मग ऑक्सिजनचा उपयोग कशासाठी होतो? तर ज्वलनासाठी होतो की नाही. मग ऑक्सिजनची जोडी कशाशी लागेल? तर म्हणजे ज्वलन. आता बाष्पाची जोडी कशाबरोबर लागेल? तर पाऊस, कारण पाण्याचे कशात बाष्पीभवन होऊन पाऊस पडतो, हे आपण पाहिलेलं आहे जलचक्रामध्ये. तर सूक्ष्मजीवाची जोडी कुठे लागेल? तर मृदेची निर्मिती करण्यासाठी सूक्ष्मजीवांची आवश्यकता असते. व सूक्ष्मजीव मृदेची निर्मिती. समजलं तुम्हाला ह्या जोड्या? कार्बन डायऑक्साईड वनस्पती व अन्न निर्मिती. कळलं? ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. बाष्प पाऊस, बाष्पामुळे काय? पाऊस पडतो. सूक्ष्मजीवांमुळे काय होतं? तर मृदेची निर्मिती होते. मुलांनो, आता दुसरा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय आहे? तर नावे लिहा. काय? तर नावे लिहा. जीवावरणाचे भाग वनस्पती व प्राणी. कळलं? जीवावरणाचे भाग कोण आहेत? तर वनस्पती व प्राणी. मृदेचे जैविक घटक कुठले आहेत बरं सांगा? मृदेचे जैविक घटक आपण पाहिले ना, मृदेचे जैविक घटक, अजैविक घटक. तर मृदेचे जैविक घटक कुठले आहेत? तर सूक्ष्मजीव, कीटक, उंदीर आणि घुशी यांच्यामुळे काय होतं? तर अपक्षय होतो ना खडकांचा. अपक्षय करण्यासाठी हे सुद्धा उपयुक्त आहेत प्राणी, हे जे जैविक घटक आहेत ते. मग मृदेचे जैविक घटक कोणते आहेत? त्याची नावं कोणती आहेत? तर सूक्ष्मजीव, कीटक, उंदीर आणि घुशी. कळलं? जीवाश्म इंधन कुठली आहेत? जीवाश्म इंधन सांगा बरं. जसे की पेट्रोल, डिझेल, रॉकेल. काय? तर पेट्रोल, डिझेल आणि रॉकेल ही जीवाश्म इंधने आहेत. हवेतील निष्क्रिय वायू कोणते आहेत? तर ॲर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन. हवेतील निष्क्रिय वायू कोणते आहेत? तर ॲर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन. ओझोनच्या थरास घातक असणारे वायू कोणते आहेत मुलांनो? तर त्याची नावं काय आहेत? तर क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराइड. कुठले? तर क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराइड. आता मला परत सांगा, जीवावरणाचे भाग कुठले? तर वनस्पती व प्राणी. मृदेचे जैविक घटक सूक्ष्मजीव, कीटक, उंदीर आणि घुशी. जीवाश्म इंधन कुठले आहेत? तर पेट्रोल, डिझेल, रॉकेल. हवेतील निष्क्रिय वायू कोणते आहेत? तर ॲर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन. हे हवेतील निष्क्रिय वायू आहेत. आपण पाहिलं होतं. ओझोनच्या थरास घातक असणारे वायू कोणते आहेत? जसे क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराइड. मग कळलं तुम्हाला जीवावरणाचे भाग, मृदेचे जैविक घटक कोणते आहेत, जीवाश्म इंधनं कोणती आहेत, हवेतील निष्क्रिय वायू कोणते आहेत आणि ओझोनच्या थरास घातक असणारे वायू कोणते आहेत, हे आपण पाहिलं. मुलांनो, आज आपण काय पाहिलं? तर आज आपण नैसर्गिक साधन संसाधने या पाठाचा आपण आज स्वाध्याय पाहिलेला आहे. मुलांनो, ह्याच्या पुढचे आपण ह्याचा स्वाध्याय अजून ह्याचे म्हणजे प्रश्न उत्तर अजून आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.